प्रस्तुत काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 1 त्याला निरोप दिला आणि जाता जाता त्याच्यामध्ये सांगितलं होतं, अर्जुन खूप लढव्य होता, जेणे संग्राम हरू जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फोडिला, तो अर्जुन मोहे कळवळला क्षणामाजी. एका क्षणामध्ये तो त्याच्यामध्ये हे झाला. त्याचं कारण ही आदिपुरुषाची माया, ब्रह्म याही नाही आया म्हणून भुलविला एक राया. संजय म्हणे, हा स्नेह, हे जे प्रेम आहे मायावी जगतातलं, ते जिंकता येत नाही, भल्या भल्यांना जिंकता आलं नाही. या जगामध्ये परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे, परंतु तरीसुद्धा आपल्याला दिसत नाही. चला आपण सामान्य, तर आपल्याला नाही दिसत, त्याचं काही हरकत नाही. पण जे रोज दिवस रात्र या परमार्थामध्ये काशीपर्यंत अभ्यास करून आलेले आहेत, आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, काशी, त्यांना जरी जाऊन आपण विचारलं, बाबा तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला असेल तर मला करून देता का, तर तेच पहिले स्वतः सांगतात, आम्हालाच नाही झाला तर तुला कुठून करून देणार. कारण ही गोष्ट अशी आहे, ज्ञानेश्वर महाराज 7व्या अध्यायामध्ये सांगतात की ती योग माया आपल्यावर टाकलेली. देव कालच पाहिलं आपण, बंगल्यात सांगितलेलं आहे कुत्र्यापासून सावध राहा, पण आपण सावध राहू शकत नाही. किती सावध राहिलं तर तो झडप मारणार आहे. मग ज्याने बोर्ड लावलाय त्यालाच म्हणायचं, बाबा तू ते कुत्र्याला आवर, म्हणजे आपण आतमध्ये जातो. तशी ज्याने आपल्या पाठीमागे माया लावली त्यालाच म्हणायचे, सांभाळी सांभाळी आपुली ही माया, आम्हासी का भयभीत केले देवे. अरे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, आणि कागा हा दाविला जगताचा आकारू का, हे जगत नसताना तू आम्हाला का दाखवतो. ज्ञानेश्वरीचा किंवा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा सिद्धांत आहे, जग आहेच नाही आणि आपण तर त्याच्यात वावरतोय. जग आहेच नाही, हो, आणि ते जग आहेच नाही तर काय आहे, तर जग नसून तो काय आहे, अवघा जनार्दने. ही दृष्टी आपल्याला मिळून घ्यायची. तर ती का नाही कळत, तर नाथबाबाच्या घरी भगवान श्रीकृष्ण श्रीखंड्या रूपाने राहत होते, परंतु तरी त्यांना कळून नाही दिलं. नाथबाबांना एवढे मोठे महान ज्ञानी होते, तरी त्यांच्यावर योग माया ठेवल्यामुळं त्यांच्या घरी देव कामधंदा करतो हे कळून नाही दिलं त्यांना. तद्वत एवढी लोक, विद्वान लोक याच्यावर अभ्यास करतात दिवस रात्र, तरी परमात्म्याचा साक्षात्कार नाही. कारण का योग माया पडळे. 7व्या अध्यायात सांगितलं, का योग माया पडळे, जे झाले आहेत आंधळे, म्हणून प्रकाशाचे नि देह बळे न देखती माते. ज्यांचं देहावर प्रेम आहे ते मला प्राप्त करू शकत नाही. मी देहच आहे एवढीच ज्याची भूमिका आहे, मी 3.5 हाताच्या शरीरा एवढाच आहे, असा ज्याचा भाव आहे, त्याला आत्म्याची कधी भेट होत नाही. आणि त्याची आत्म्याची भेट करायची असेल तर देवाचीच त्याच्यावर कृपा व्हावं लागली. दुर्लभम त्रवमेव देवानुग्रह हेतुकम. आद्य गुरु शंकराचार्य सांगतात, 3 गोष्टी या जगात दुर्मिळ आहे आणि ती देवाची कृपा असते. दुर्लभम त्रवमेव, 3 गोष्टी दुर्लभ आहेत. देवानुग्रह हेतुकम, देवाचीच कृपा झाली पाहिजे. 1 मनुष्यत्व, 2 मुमुक्षत्व, मनुष्य जन्म मिळाला आपण भाग्यवान आहे. 2 मनुष्यत्व झालं, मुमुक्षत्व, मी कोण आहे, जगाची राहटी कोण चालवतो, मला जन्माला कोणी घातलं, माझा मृत्यू झाल्यानंतर मी कुठं जाणार आहे, हे मुमुक्षत्व ज्याला निर्माण झाले, ती 2री गोष्ट दुर्लभ आहे. आणि 3री महापुरुषाची संगत घडणं अवघड आहे. एरवी आपण 3.5 हाताच्या देहा एवढे नाहीत, तुका आकाशा एवढे आहेत. आणि नाथबाबा म्हणतात, मी वारा स्वरूप आहे, मी वारा स्वरूप आहे. आणि स्वामी विवेकानंद सांगतात, हे वारा आणि आकाश दोन्ही मिळून एकच आहे. हो, स्वामी विवेकानंद म्हणतात वारा वेगळा आहे आणि आकाश वेगळं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दोन्ही एक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी आकाश एवढा झालो. आणि नाथबाबा म्हणतात, मी वारा स्वरूप झालो. वारा कुठे नाही, हो, म्हणून ते म्हणतात, ज्ञानेश्वरांचं स्वरूप सांगतात. आपण ज्ञानेश्वरांची एक तर समाधी पाहून येतो किंवा त्यांची मूर्ती पाहून येतो, पण ज्ञानेश्वरांचं स्वरूप काय, ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरांचं स्वरूप काय, ओमकार स्वरूप. गणपतीचं स्वरूप काय, ओमकार प्रधान रूप गणेशाचे. बरं, गणपतीचं ओमकार स्वरूप आहे, ज्ञानेश्वरांचं ओमकार स्वरूप आहे. ना आपलं प्रत्येकाचं काय, आपलं पण ते स्वरूप आहे. हे नरा आत बघ करा खरा जीव, हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नोहे, हा जीव खरा नोहे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा, तो शब्द अवंगमय सोहम सोहम ऐसा. हा ओंकार जो आहे ना आपलं, हे पण आपलं स्वरूप आहे. आपलं प्रत्येकाचं नाव ओम किंवा सोहम आहे.
सतयुगामध्ये सगळे सोम होते, म्हणजे ब्रह्म, ओम होते ब्रह्म. पण आपल्याला नावं पडल्यामुळं आपण वेगवेगळी नावाने समजायला लागलो. ते ज्ञानेश्वरांचं स्वरूप आहे, ओंकार स्वरूप. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, आमच्यावर कृपा करा ना ज्ञानेश्वर महाराज. आम्ही पंक्ती घालतो, आम्ही एकादशीला जातो, बार्शीच्या पंक्ती घालतो, आळंदीमध्ये, आमच्यावर कृपा करा. आमच्यावर का कृपा नाही करत? कारण आम्ही देहबुद्धीवर वावरतो. आम्ही पंगत केली याचा, दिली याचा आम्हाला भूषण आहे, आम्हाला त्याची जाणीव आहे. ह्या हाताने दिलेलं ह्या हाताला कळलं नाही पाहिजे, असा निष्काम कर्मयोग होतो. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज कृपा करतात. आणि माझ्यावर करुणा करा, कृपा करा. 350 वर्षाचा दोघांमध्ये काळ होता. झालं. आणि कृपा झाल्यानंतर तुमचा अनुग्रह लादलो. अनुग्रहाने काय होतो? माणसाची बुद्धी देहाच्या पलीकडे जाते. हो, देहाच्या पलीकडे जाते. 1 नंबर आकाश आहे, त्याच्यानंतर 2 नंबर वायू आहे, मग अग्नी आहे, पाणी आहे, आणि 4थी भूमी आहे. असा क्रम आहे आपल्याकडं आलेला. जोग महाराजांचा अमृतानुभव सांगतो. मग असं उलटं जायचं आपण, मी माती नाही, मी पाणी नाही, मी अग्नी नाही, मी वारा नाही, मी आकाश नाही, तर मी मूळ स्वरूप आहे. मग तुकाराम महाराज म्हटले मी आकाश आहे एवढा, नाथबाबा म्हणतात मी वारा एवढा आहे. म्हणजे काय? तर जिथपर्यंत आपली दृष्टी पोचते तिथपर्यंत त्याचं वर्णन करता येतं. एरवी नाही. मी मुंबईला चाललो का आमच्या यायची स्टँडला बसून द्यायला, आणि बसून दिल्यानंतर मी गाडीत बसलो तरी ती हात करीत बसायची. कोणला हात करायची? मी तर दिसत नव्हतं, पण कोणला हात करीत होती? गाडीला. आणि त्या गाडी जास्तपर्यंत हात करते. तसं तुकाराम महाराज ज्यावेळेला त्या स्वरूपाकडं, वैकुंठ त्यांच्या मूळ स्वरूपात गेले, तेव्हा जाता जाता त्यांनी आपल्याला टाटा केलाय. आकाश एवढा अनु रेणू होनी थोकडा, तुका आकाश एवढा. तुकाराम केवढे? अनु रेणू, त्याच्या खाली पोटरान न्यूट्रॉन असे, तेवढा मी बारीक आहे. आणि मोठा की आकाश एवढा, असं अजून एक तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुका म्हणे बहु मोठे, मी फार मोठा आहे. तुका म्हणे बहु मोठे, आणि अनु रेणू होनी धाकुटे, मी अनु रेणूपेक्षा सुद्धा छोटा आहे, आणि मी आकाश एवढा. असं झालेलं आहे. नाथबाबा म्हणतात मी बोलतो पण मला काही समजत नाही, मी तो कलाकुसरी काहीच नाही, मला काहीच कळत नाही, पण मी बोलतो. वचने अतिभाविकी, मी बोलतोय फुल कॉन्फिडन्सनी. कशाच्या बेसवर? तुमचा अनुग्रह लादलो आणि मी देहातीत झालो. मी तुमचा दास आहे. किती ज्ञानी झालं तर त्यांनी नम्रतेनेच राहायचं. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. मग असे नाथबाबा एवढे मोठे होते तरी देवाने त्यांच्यावर योग मायेचा पगडा टाकलेला होता. तसे खूप विद्वान लोक अभ्यास करतात पण त्यांना देव भेटत नाही. त्याचं कारण 7व्या अध्यायात सांगतात का योग माया पडळे झाले आहातील आंधळे. योगाने पडळ दृष्टीवर पडळ आल्यावर दिसत नाही का नाही, मग डॉक्टरकडे जाऊन ते पडळ काढायचं असतं. तसा योग मायेचं पडळ ज्यांच्या डोळ्यावर, जे प्रकाशाचे देह बळे, जे का योग माया पडळे झाले आहात ती आंधळे. आता आपण डोळस आहेत का? नाही. आपल्याला 2 डोळे असून सुद्धा आंधळे आहेत. आपण डोळस कधी होणार? 3रा डोळा आपला उघडणार तेव्हा. 3रा डोळा आहे ज्ञानाचा, तो उघडला पाहिजे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, अख्खं जग आंधळे. तुकाराम महाराज म्हणतात गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाला विसरले आणि चर्मदृष्टीने पाहतात. हे दोन्ही नेत्र पाहू शकत नाही. हो, पण जो ज्ञानदृष्टीने त्याने आपण पाहू शकतो. म्हणून झाले हाती आंधळे प्रकाशाचे देह बळे. त्यांचा इथून तिथून प्रकाश कशा? देह देह मी मी मी. आणि म्हणून त्यांना देवाची भेट होत नाही. ती योग माया अर्जुनावर पडल्यामुळे, आणि ती आधी देवाची आधी पुरुषाची माया ब्रह्म याही नाही आया. ती माया अशी आपण स्वबळावर तरू शकत नाही. ती ब्रह्मदेवाला उल्लंघन करता येत माया. तर तुमचं आपण काय त्याच्यामध्ये? पण मग ब्रह्मदेवाला नाही कळत म्हणजे तरू शकत नाही का? तरू शकतो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. येथे एकच लीला तरली, जे सर्व भावाने मज भजले तया ऐलीच थडी सरले मायाजळ. या नदीच्या किनाऱ्यावरच त्याला मायाजळ नाही, माया नाही, मोह नाही, ममता नाही, जर मला येणे प्रकारे भजले तर. अशा प्रकारची जी योग माया देवाने त्याच्यावर मायेचं पडळ पडलं अर्जुनाच्या
बरं मग अर्जुन म्हणायला लागला, त्याला सगळे दिसायला लागले, काका मामा, आणि यांना मारल्यावर मला पाप लागल, त्यापेक्षा मी नको, मी लढाईच करत नाही, त्यापेक्षा 4 घरं भिक्षा मागून मी माझं जीवन हे करील. देव म्हणले, तुझं डोकं फिरलं का, मी काय सांगतो ते ऐक तू म्हटले. तर तो जो पहिला अध्याय होता अर्जुन विषाद, त्याला काहीच कळेना आणि सैरभैर बोलणार आहे आता या 10 नंबरच्या श्लोकामध्ये. हा दुसरा अध्याय, याचं नाव आहे सांख्य योग. त्याचं सरळ अर्थ होतो ज्ञान योग. त्याच्यातले सांख्य, कपिल मुनी वगैरे, हे दत्त, कपिल मुनी, शुक, याज्ञवल्क, हरीशी जाणून हरीचं झाले, तो ज्ञानयोग आहे. त्याचं दुसरं नाव आहे संस्कृत किंवा पारिभाषिक नाव आहे सांख्य योग. तो योग भेटला तर जीवनात आपल्या उद्धार होऊ शकतो. या गीतेमध्ये 9वा अध्याय ना, ती एक अध्याय गीता आहे. समजा 9वा अध्याय वाचला तरी त्याला जवळजवळ बऱ्यापैकी ज्ञान होऊन जाणार, नाही सर्वच ज्ञान होऊन जाणार. समजा 9वा अध्याय नाही वाचला तर 18वा अध्याय कलशाध्याय तो वाचला ना तरी त्याला ज्ञान होऊन जाईल. आणि इथं अजून शॉर्टकटमध्ये सांगतात, या दुसऱ्या अध्यायातला 11 नंबर ते श्लोक आणि 30 नंबर म्हणजे किती, 20 श्लोक वाचायचे. ते 1000 वेळा वाचा जर जमलं तर. फक्त आता किती शॉर्टकटमध्ये आणून ठेवलंय, 11वा दुसऱ्या अध्यायातला 11 नंबरचा श्लोक ते 30 नंबरचा श्लोक, त्याच्यात वाचलं तर शरीर काय, आत्मा काय, शरीराचं काय होतं, आत्म्याचं काय होतं, असं ज्ञान याच्यामध्ये दिलेलं आहे. हा ज्ञान योग आहे. याच्यामध्ये 4 माणसं आहेत. एक आहे धृतराष्ट्र वाच्य. पहिलं कोण बोलतोय, अज्ञानीच लोक पहिली जास्त बडबड करतात, ज्ञानी आपले गप्प बसून असतात. अध्यक्ष कोणाला केलं जातं सभेचं, सगळ्यात जरा ज्ञानी असेल तो. आणि सगळ्यात भाषण कोणाचं लास्टला, त्याचं, तो सगळ्याचा घोषवारा देतो. तसा अज्ञानी धृतराष्ट्र मोहाने भ्रमित झालेला, त्यांनी प्रश्न पहिला केला, माझी पोरं आणि पंडूची, माझ्या भावाची पोरं युद्धभूमीवर गेलेत, तिथं काय झाले, बस एवढाच प्रश्न त्याचा. जगात व्यवहारात काय चाललंय हे प्रश्न. दुसरा आहे अर्जुन, हे पात्र दुसरं आहे अर्जुन. अर्जुन त्याला म्हणतात जो आवर्जून ऐकतो काय चाललंय हे माझ्या हिताचं आहे. आता तुम्ही आपण साधी माणसं आहेत, हा ज्ञानेश्वरी ग्रंथ समजायला अवघड आहे, 100% अवघड आहे. पण जर आपल्या आत्म्यानेच समजून घ्यायचं म्हटलं तर तो आत्म्याचा स्थायी स्वभाव आहे. कारण देख मनुष्य जात स्वभावताच भजनशील, झाले असे केवळ माझे ठाई. ते स्वभावाने आत्मस्वरूपच आहे ते, आणि मी वेगळे नाहीत. मग आता आत्म्याच्या चर्चा चालतात ना, तेव्हा आपण बारकाईने वाचतो. माझ्या संबंधाने जर कोणी गावात कोण काय बोलत असेल तर मी कान देणार, जरी तिथं मी याच्याशी बोलत असलो तरी कान तिकडं, कारण माझ्या संबंधाने. तसं आता तुम्ही आपण बसलो ना, आपल्या आत्म्याच्या संबंधाने चर्चा चालल्यात, म्हणून आपण एकाग्र चित्ताने ऐकतोय. आणि त्या आत्म्याची चर्चा जर कळून घ्यायची असेल, आत्मा जाणून घ्यायचा असेल तर आवर्जून ऐकलाच पाहिजे. त्याचं नाव अर्जुन आहे. तिसरं पात्र आहे संजय. संजयाला पहिला अनुग्रह भेटलाय अर्जुनाच्या अगोदर. हो, ती युद्ध थांबावं आणि युद्धाची परिणिती काय होणार आहे, सांगता काय होणार आहे. व्यास त्यांच्या कुळातले होते, लिगली नव्हते, अनलिगली होते. व्यास अनलिगली त्यांच्या कुळाचे होते, लिगली नव्हते. महाभारतात जी सत्यवती आहे ती ज्यावेळेला नदी, ज्या दिवशी एक दिवशी बोटीवरती होती बोट चालवायला, आणि त्या दिवशी व्यास महर्षी तिथून चाललेले होते, पराशर ऋषी तिथून चाललेले होते, आणि तिचे वडील कोळी त्या दिवशी नव्हते बोट हाकायला. आणि दोघे जण ज्यावेळेला बोटीतून प्रवास करत होते त्यावेळेला ती रूपवती होती आणि हे व्यास होते. दोघांची नजरानजर झाली आणि दोघांमध्ये एक कामभाव निर्माण झाला. तर ती ऋषीला म्हटली, ऋषी हे योग्य नाही, पहा बरं सूर्य पाहतोय. त्यांनी सांगितलं, लगेच असा हात केला, अंधार झाला. पवित्र गंगा आहे, तिथं असं काही केलं नाही पाहिजे. ती 4 बोटं नाव वर चालायला लागली. मी कुमारी आहे, तुझं कॉमर येतो ढळणार नाही, आणि माझ्या अंगाचा वास येतोय मच्छीचा. तिच्यावर ही टाकलं काय, विभूती टाकली सुगंधात. तिला जी ती गर्भधारणा झाली ती व्यास आहे, ते अनलिगली आहेत. आणि मग तिचं कौमारत्व ढळलं नाही आणि ती हस्तिनापूरची राणी झाली. तिला 2 मुलं झाली. ती दोन्ही मुलं लढाईत गेली. मग अंबा, अंबिका आणि अंबालिका यांना आता कोण, तर टेस्ट टू बेबी. ती म्हणली आता कोण गादीवर बसायचं, माझी मुलं तर गेली, मग सुना तर अशा आहेत. म्हणून व्यासांना तिने सांगितलं, माझ्या सुनांना, हो
त्यांना पुत्रवती झाले पाहिजे, त्यांना मुलं झाली पाहिजे, असं तू कर. तर म्हणले मला विचार करायला टाईम दे, मी ब्रह्मचारी आहे. म्हणले आता हिला नाही म्हणलं तर ही लगेच शाप देईल. आणि मग त्यांच्यापासून ही मुलं झालेली. म्हणून व्यासांना वाटलं यांना जाऊन सांगावा, आपल्या कुळाचा ऱ्हास होईल म्हणून त्यांना सांगायला गेले, तुला मी दिव्य दृष्टी देतो. आता सुद्धा जर आपण म्हणलं ना तुम्हाला आपल्याला दिव्य दृष्टी पाहिजेत का, तर आपला सरळ स्वभाव असणार नको मला. का तर आपलं कर्म आडवं आहे. आपलं कर्म म्हणतं नको, आपण नाही म्हणत, आपली जीभ म्हणते नको. का तर बाप भाग्य कैसे नसरेची कर्म. आपलं कर्म शिल्लक आहे. ज्याचा या मृत्यू लोकाचा शेवटचा जन्म असेल त्यांना ते दिव्य ज्ञान भेटू शकतं, ती दिव्य दृष्टी भेटू शकते. बाकीच्यांची कर्म शिल्लक आहे ना, मग ते साधूच्या घरात जन्माला आला असेल, साधूचा पोरगा असेल तरी तो म्हणेल मी माळ नाही घालणार. बाप गावोगावी कीर्तनाला फिरलं, पोर धाब्यावर असेल. आणि अशी बी काही आहे, हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद, बाप रोज दारू पितो पण पोरगा कीर्तन करतो. अशा आहे. त्याचं कारण त्यांचं कर्म उज्ज्वल आहे. बाप भाग्य कैसे नसरेची कर्म, आणि म्हणून नकळेची वर्म आरे मुढा. आणि मग ते कळत नाही तर धृतराष्ट्राला सांगितलं मी तुला दिव्य दृष्टी देतो, घे. तो म्हणतो मला नको, मला काय करायचंय, माझ्या पोरांचं आणि पंडूच्या पोराचं काय झालं ते बघायचंय, बाकीचं मला काही देवाधिकाचं काही नको. कोण म्हणते असं? धृतराष्ट्र. मला काय करायचं त्याचं, मला नको, मला हे सांग फक्त, माझ्या पोरांचं काय झालं आणि वाटपाचं काय झालं ते सांग. असे धृतराष्ट्र तो एक होता, असे अनेक आहेत. परंतु तो नको म्हणतोय. तर तो म्हणतो धृतराष्ट्र राजा आहे, तो म्हणतो मला नका देऊ व्यासमहर्षी, द्यायचं तर माझ्या ह्या नोकराला दे, हा लय प्रामाणिक आहे. कोण? संजय. त्याला अनुग्रह भेटला बरं का, संजयाला नोकराला भेटला. शेट असाच आहे. सहज ब्रह्मरसाचे पारणी अर्जुना लागी केले नारायण, तीही प्रसंगी आम्ही अवचित पातलो अवसरी. मी अचानक तिथं प्राप्त झालो. जेवण ब्रह्मरसाचं कोणाला होतं? अर्जुनाला. दुसरं कोणाला होतं? धृतराष्ट्राला. पण तो म्हणतोय मला नको. आणि कैसी दैवाची थोरी म्हणले, बघा माझं प्रारब्ध कसं आहे, मी नोकर आहे, आम्ही घोडे पारखणारे, हा घोडा रथाला चालल का, हा घोडा युद्धाला चालल का, हा बोजे व्हायलाय, असे पारखी आम्ही. पण मला ते भेटलं कारण ते माझ्या प्रारब्धाच होतं. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आणि जर भेटलेच तर ते थोणी न उठवू माता, मरणा वाचून मेलो तर चालेल पण संतांची संगत सोडायची नाही. मग तो धृतराष्ट्राला ती दिव्य दृष्टी द्यायची होती पण संजयाला दिली. अर्जुन. दुसरं पात्र आहे संजय. पहिलं पात्र आहे धृतराष्ट्र, अर्जुन आणि संजय. आणि तिसरं पात्र आहे भागवत मध्ये, याच्यामध्ये आलंय श्रीकृष्ण. कोणी कोणाला गीता सांगितली इथे? कृष्णाने. पण याच्यात आहे का लिहिलेलं आहे का, रजिस्टरला लिहिले का कृष्ण म्हणून? अर्जुन उवाच धृतराष्ट्र उवाच संजय उवाच कृष्ण उवाच नाही. कृष्णांनी नाही सांगितलं. त्यांना माहिती आहे हा देह आहे ना माझा, हे सगळे डोक्याने 3.5 हाताच्या डोक्या एवढेच आहेत हे, त्यामुळे ते म्हणतील देव म्हणजे कृष्ण. तर नाही, माझं मूळ स्वरूप भगवान वाच मैं आत्मा बोल रहा हूं. श्री भगवान वाचा अर्थ काय? मैं आत्मा बोल रहा हूं. मी कृष्ण आहे. कारण त्यांना सिद्धांत मांडायचे होते. मी शस्त्राने कापला जाऊ शकत नाही, अग्नी मला जाळू शकत नाही, पाणी मला भिजू शकत नाही, वारा मला वाहून शकत नाही. अर्जुना माझं तसं स्वरूप आहे. आपण लय चिकित्सक, आपण लय हुशार, जिथं हुशारी करायची तिथं आपली हुशारी नाही, नको तिथं. मग जर शस्त्राने कापणारा नव्हता, अग्नीने नव्हता, मग त्याला तर धनुष्यबाण लागला आणि तो निजधामाला गेला. असं कसं झालं? शस्त्राने कापला कसा देव? द्रौपदी भाजी चिरत असताना तिचं देवाचं बोट कापलं. देव मदत करत होता त्यावेळेला, मग त्याचं बोट कापलं कसं? शस्त्राने. ओ मी देहबुद्धीने राहतोय ना, तुम्ही मला देहात पाहता, पण माझं मूळ स्वरूप काय? मी दिसतो एवढा नाही. आपण सुद्धा 3.5 हाताचे दिसतो एवढे नाहीत, तर आपण आकाशापेक्षा मोठे आहोत. आपल्या हृदयातल्या आत्म्याचं स्वरूप एवढं आहे. आकाशाला लपंडाव करायचा असेल ना, तो आपल्या स्वरूपाच्या आड लपतो. आपण जर लपाछपी करायला लागलो तर पोरं काय करतील? मंदिराच्या मागं लपतील, हॉलच्या मागं लपतील. तसं आकाशाला लपायचं असेल तर कुठं लपतो? आपल्या स्वरूपाच्या आड येऊन लपतो.
असं आपलं स्वरूप आहे आणि ते समजून घ्यायचं. त्याच्यामध्ये चौथं पात्र आहे भगवान उवाच. श्रीकृष्ण उवाच नाही बोलतात ते, पण ते म्हणतात ओळख राधे मला ओळख, मी कोण आहे, मी दिसतो एवढा नाही. असे पात्र आहेत. आणि याच्यामध्ये आता दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्य योग, ज्ञान योग. परमार्थक तुम्ही किती करा, परमार्थ आपण किती करू द्या, कर्म आपलं चांगलं असू द्या, आपण खूप अन्नदान करत असू, खूप भजन करत असू, सगळं काही करत असू, पण आत्म्याचं ज्ञान नसेल तर तुमचा आपला परमार्थ शून्य किमतीचा आहे. जप तप कर्म हरिविन धर्म वा उगाची श्रम, व्यर्थच जाय व्यर्थच जाय. तू काय केलं त्याचा काय उपयोग नाही. तू जप केलं तप केलं, जप तप कर्म हरिविन धर्म वाउगाची श्रम व्यर्थ जाय. अरे कैसे दैवत प्रसन्न त्वरित, मला देव कसा भेटेल. उगा राही निवांत आणि लय धावपळ करशील तर शिनसी वाया. शांत शांत बसायचं आणि आपलं आत्मपरीक्षण करायचं. म्हणून ज्ञान मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. ज्ञानाशिवाय काहीच नाही. ओतूरला जाणारी गाडी किती वाजता आहे माहीत नाही, आणि गाडी गेली 5 मिनिटाच्या अगोदर आणि हा जाऊन तिथं बसला, तासभर 1.5 तास स्टँडवर बसावं लागतंय. एक व्यवहारातलं गाडी जायचं किती वाजताचं ज्ञान माहीत नाही ना, तिथं बसला लटकत किती वेळ. म्हणून व्यवहारातलं जर ज्ञान एवढं गरजेचं आहे तर परमार्थातलं ज्ञान द्वैताची झाडणी. द्वैत म्हणजे काय, देव वेगळा मी वेगळा, देव वेगळा मी वेगळा. हे जे द्वैत ज्याने जातं त्याला सांख्य योग म्हणतात, त्याला ज्ञान योग म्हणतात. देवातला माझा जो पडदा आहे, नवरा नवरीच्या मधला पडदा आहे ना, तो पडदा जायला पाहिजे का, तो कायमस्वरूपी तिथं ठेवायचा आहे. तो लग्न लावताना तो पडदा गेला पाहिजे. तसा माझ्यात आणि देवात जो द्वैताचा पडदा आहे, देव वेगळा मी वेगळा, तो पडदा जाऊ दे. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाट. द्वैत जाऊन मी अद्वैताच्या वाटेला लागलो पाहिजे. ही वाट सहकारनगरला भोरवाडीला जाते, ही वाट जुन्नरला जाते, ही वाट ओझरला जाते, ही ओतूरला जाते. तशी देवाकडं कोणती वाट जाते. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. अद्वैत वाट नाही माहिती. रामकृष्ण पैठा कैसानी होय. किती रामकृष्ण म्हटलं तर स्थिर होऊ शकत नाही. त्याच्यासाठी अद्वैत कळालं पाहिजे. अद्वैत किती लोकांना माहिती आहे. घामघूम झाली लोक हरिपाठ करून, पण किती लोकांना माहिती आहे. उपजोनी किंवा एक नाम हरी द्वैत नाम दुरी. आणि अद्वैत कुसरी विरळे लोक जाणतात. विरळे, त्या विरळ्या लोकांमध्ये आपला नंबर लावण्याचा प्रयत्न करायचा. इथे हिरी शिरी ठेवायची. आपण व्यवहारात ठेवतो ना, इथं ठेवायची हिरी शिरी. ते द्वैत कशाने जाईल तर देवाचं गूढ गम्य नाम आहे. त्याला सांख्ययोग म्हणतात, त्यालाच ज्ञानयोग म्हणतात, त्यालाच भक्तियोग म्हणतात. ते नाम जरी अखंड हरिनाम सप्ते भरपूर चालले असतील, हो गावात 2-2, 3-3 असले तरी मुंबईला 365 दिवस घाटकोपरला आपण कीर्तन ऐकू शकतो पाहिजे ते. परंतु ते नाम मात्र फार विरळ्या लोकांना माहिती आहे. म्हणून त्याचा उद्घोष करण्यासाठी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. ते नाम सोपे रे नाही. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. पुढं काय, सर्वत्र दुर्लभ. विरळे लोक जाणतात ते नाम सुलभ आहे पण दुर्लभ आहे. विरळे जाणतात त्याला कधी नाम म्हणतात, त्याला कधी ज्ञान म्हणतात, त्याला बोध म्हणतात. साधू बोध, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. हो असं जे ज्ञान आहे. किंवा त्याला अजून एका ठिकाणी म्हणतात निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण नामे, कधी नाम म्हणतात. अशा प्रकारचे जे योग आहे त्याचं नाव आहे सांख्य योग. त्याला ज्ञान योग म्हणतात. ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी जीवाने तरफड केली पाहिजे. जडजडोनी पहिला निघ ते शोधायला काही काशीला जाऊन बसलेले आहेत, काही हिमालयात जाऊन बसलेले आहेत. अशा गुहेंमध्ये ती गोष्ट मिळण्यासाठी. आणि असा हा सांख्य योग दुसरा अध्याय. ज्ञान नसेल तर चालेल का, बिलकुल चालणार नाही.
नामदेव महाराजांना ज्ञान नव्हतं म्हणून कच्चं मडकं ठरवलं, सांख्ययोग माहीत नव्हता, चांगदेवाला हे माहीत नव्हतं म्हणून मुक्ताबाईंनी कोरा ठरवला, त्याला कोरा कागद आहे, हे कोरं हे मडकं आहे, हे भाजलेलं नाही. त्या गोष्टीची उणीव होती. रामेश्वर भट्टाकडे ती उणीव होती म्हणून तो कुंभाराला त्रास देत होते. ज्या दिवशी ते ज्ञान मिळतं तेव्हा आपली दिव्य दृष्टी होती. जगातलं ओतप्रोत झाडाझुडपांमध्ये देव कळतो. नामदेव महाराजांच्या चपात्या पळवल्या कुत्र्याने आपण म्हणतो, पण ते काय म्हणले, अरे कोरडी रोटी का खाशी जग जेठी, तूप लावतो पोट दुखल तुझं. तुपाची वाटी घेऊन लागला नामा श्वाना पाठी, हो खा म्हणून खा का. देव त्यांच्यामध्ये दिसला. नाथबाबा काशीवरून पाणी घेऊन आले, ते गाढवाला पाजलं. आपण तीर्थयात्रेला जातो ना, आपली पाण्याची बॉटल जर आपण उपवास सोडायला बसलो द्वादशीला तर बाटली अशी पुढं नाही ठेवीत, मागं ठेवतो आपण. हो, तीर्थाला जाऊ आणि त्यांनी तिकडून आणलेलं गाढवाला पाजलं. ती दृष्टी भेटते का मी कोणाचं करतोय, सामान्याचं नाही. ते ज्ञान मिळवण्यासाठी ते म्हणतात सांख्ययोग. माते नेनोनी भजन, तुम्ही दिवस रात्र भजन करा पण मला नाही ओळखत. माते नेनोनी भजन ते वायाची गा आन, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे, दोषरहित ज्ञान व्हावं. आणि माते नेनोनी भजन, मला न ओळखता केलेलं भजन. श्रीपाद बाबा चव्हाण म्हणायचे, आपण ओळखीच्या माणसाला रामराम करतो का बिगर ओळखीच्या माणसाला रामराम करतो. ओळखीच्या माणसाला. बिगर ओळखीच्या माणसाला नारंगाव स्टँडला उतरलो आणि कोणी म्हटलं तर भेटलं तर जो माणूस भेटेल त्याला राम 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 राम, ते म्हणत याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम. मग व्यवहारात ओळखीच्या माणसाला राम राम करतो, ओळखून राम राम करावा. तसं देवाला ओळखून मग राम राम करावा, तो सक्सेस राम राम आहे की नाही. त्याप्रमाणे माते नेनुनी भजन ते वायाची गाण्यान, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. कर्माने देव नाही भेटत, उपासनेने देव नाही भेटत, देव भेटतो ज्ञानाने. मग कर्मन उपासना का, हळूहळू बालवाडीतून मराठी शाळा, मराठी शाळेतून हायस्कूल, हायस्कूलमधून कॉलेज, मग डिग्री, अशी स्टेप बाय स्टेप आहे. कारण डायरेक्ट तिथपर्यंत जात नाही. कोणी असला तरी त्याला याच परंपरेने जावं लागतं. म्हणून पहिला सांख्ययोग सांगतात की ज्ञान अत्यंत गरजेचं आहे. दुसरं उदाहरण सांगतात, ओ ज्ञानाची दिठी माते जो सेवी किरटी. अर्जुना किरीटी, अर्जुना ज्ञानाच्या योगाने जो माझं सेवन करतो तो होय ब्रह्मत्वेच्या मुगुटी चुडारत्न. ब्रह्मत्व म्हणजे राजा, राजाचं आसन, त्या आसनावर बसलेला राजा, राजाच्या डोक्यावर असणारा टोप आणि टोपात असलेला तो लटकणारा जो आहे ना मोती, हो तो तू होशील. तैसा ज्ञानाचे दिठी माते जो सेवी किरटी, तो होय ब्रह्मत्वेच्या मुगुटी चुडारत्न. ते असं लोंबणारा तो मणी ते असतात त्या प्रकारचा तू एवढ्या उंचचा होतो. नको नको आम्हाला ज्ञान नको, ज्ञान नको. अरे रे 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 मा, ते म्हणतात वाचोनी ज्ञानाविन एक. हो, जे उपाय करशी जितुके ती अधिकच गुंफशी रुखी ये. ज्ञान मार्ग सोडून जर तू दुसऱ्या मार्गात पळत राहिला तर तू मला शोधू शकत नाही. म्हणून देवाने दुसऱ्याच अध्यायात अर्जुनाला मुळासकट रोगाचं उच्चाटन करायचं. म्हणून ज्ञानयोग आणि सांख्ययोग, त्या दोघांचं नाव वेगळे पण काम मात्र एक आहे. तो उपाय त्याने देवाने योजला. आता याला फार डेंजर रोग झालेला आहे, आता याला हेच औषध आहे का की वाचोनी ज्ञानावेने एक. उपाय करशी जितकी, ज्ञान सोडून जितके उपाय करशी ती अधिकच गुंफशी रुकी ये. जसा एखादा माणसाचा पाय चिखलात गुंतलेला आहे आणि आता तो त्याला पाय काढायचा आहे, तर त्याला काय करावं लागेल, दुसऱ्या पायाने टरप देऊन तो पाय काढायला लागेल. म्हणजे पहिला जेवढा पाय खोल होता त्याच्यापेक्षा दुसरा पाय कुठं जाणार, अजून खोल जाणार. म्हणजे त्याप्रमाणे तू जर ज्ञान मार्ग सोडून जाशील तर अजून गुंतत जाशील, अजून गुंतत जाशील. म्हणून देवाने पाहिलं याला रोग भयानक झालेला आहे आणि या रोगातून त्याला एकच गोष्ट सोडू शकते, ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल. आणि हा अध्याय आहे दुसरा सांख्ययोग. आणि त्याच्यामध्ये अर्जुन बोलतोय 10व्या श्लोकापर्यंत देवाला बोलून नाही दिलं. देवाने मध्ये तोंड घातलं पण अर्जुनाने बंद केलं. मोठी माणसं बोलत असताना ते जर बोलायला लागले, दुसरे कोण बोलायला लागले ना, मोठा माणूस शांत बसतो, तो रगीलवाणी पुढं चालत
नाही. त्याप्रमाणे देव 10व्या 11व्या श्लोकात बोलतात. आता इथे अर्जुन बोलतो, मला यांना लढाई करायची, मारायचं, रक्ताचा पाठ व्हायचा, मला नाही जमायचं बाबा हे. का? मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वद मज दिधला, तेने उपकार काय आरंभला, वधूतया ते. मी जो आज एवढा श्रेष्ठ धनुर्धारी झाले, कोणाच्यामुळे? द्रोणाचार्यांमुळे. आणि आता त्यांचीच विद्या घेऊन त्यांनाच मारून टाकू का मी? हा मी त्यांच्या उपकारातून उतराय होण्याचा मार्ग आहे का? नको बाबा, मी लढाई करणार. कारण माझ्या विरोधी पार्टीत कोण उभे? आता माझे गुरु आहेत, मला जमणार नाही. हे व्यवहारातले गुरु आहेत बरं का. देव त्याला, अर्जुन देवाशी युक्तिवाद खर्च करतोय. जेथीच्या कृपेचा लाभी जे वरू, तेथेची मन व्यभिचारू, तरी काय मी भस्मासूर. अर्जुन म्हणे, तो भस्मासूर होता शंकराचा खूप जवळचा भक्त, आणि देवाला विभूती लागायची अंगाला लावायला राख, म्हणून तो राक्षस काय करायचा? बोरवाडीच्या स्मशानभूमीतून आण, ओझरच्या आण, येंदेवऱ्याच्या आण, इकडून आणायचा. रोज माणसं थोडी मरतात, मग आणायचा. कधी कधी तो लेट व्हायला लागला. देव म्हणला, काय झालं लेट? नाही म्हणला, इकडची सगळी संपली, मला आज तिकडं जुन्नरला जावं लागलं, ओतूरला. अरे रे, मग तुझी लईच दमछाट होती. एक काम कर, मी तुला वरदान देतो, जर कधी अशी राग कमी पडली तर तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं काय होऊन जाईल? भस्म. मग तो म्हटला बरं आहे. मग त्याने 2-4 जणांवर ट्राय केली, म्हणला बरं आहे. मग त्याची उरफाटी चालू लागली मशीन. तो म्हटला, हा बाबा जंगलात राहतो, याला काही नाही, आणि एवढी बाई पार्वती याला सुंदर कशाला पाहिजे? तो म्हणला, आता याचाच काटा काढतो म्हणजे ही मला भेटल. म्हणून तो म्हणला, आता डोक्यावर कोणाचा हात ठेवायचा? भगवान शंकराच्या. मग त्यांना लागलं पळायला, जा विष्णूकडे, याची मदत घ्या. आता तो आपल्याला काही इतिहास पाहायचा नाही. तसा मी भस्मासूर आहे का? अर्जुन म्हणतो, याने मला धनुर्विद्या शिकवली, त्यालाच मारू? हो, जेथीच्या कृपेचा लाभी जे, ज्यांच्या कृपेने वर भेटलाय तेथेची मन व्यभिचारू, ज्याने मला वरदान दिलं त्यालाच मी मारू? अर्जुन म्हणतो, तरी काय मी भस्मासूर. अर्जुन म्हणे, आपल्याला नाही जमायचं देवा. आता हे अर्जुनाचं म्हणणं बरोबर आहे का नाही? पण हे व्यवहारातलं आहे, हे मायावी जगतातलं बोलणे, आणि माया मात्र खरी नाही. मग देव तरी ऐकून घेत आहेत. पण अर्जुन म्हणला, मी बराच वेळ बोलतोय, हे काय बोलतच नाही. तेव्हा तो देवाला म्हणतो, आता माझी काय बुद्धी चालत नाही देवा, आता तुला काय सांगायचं ते सांग बाबा. मी सगळं सांगितलं, कारण मला आता नको म्हणून झालेले, पण तू मला सांग, कारण मी तुला पहिल्यापासून अनन्य शरण आहे. तू माझा कसा आहेस? तू गुरु, बंधू, पिता, तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते. तूच आम्हाला आत्तापर्यंत आमचं रक्षण केलेलं आहे. तू माझा गुरु पण आहेस, तू माझा बंधू पण आहेस, तू माझा पिता पण आहे, आणि आमची इष्ट देवता तूच आहे. त्यामुळं आता मी खूप अडचणीच्या प्रसंगात सापडलोय, तू मला उत्तर सांग. आणि जेव्हा अडचणीत शिष्य असतो तेव्हा गुरुजी त्याला कधीच सोडून जात नाही. उलट शिष्याची चांगली चलती असेल तर गुरुजी म्हणतो, याला जाऊ द्या. ज्ञानाची चलती बरं का, पैशाची नाही. ते पैशाचे ते वेगळी लोक आहेत, आणि ज्ञानाची, आता हा परिपक्व झालाय. आपल्या गावात मी बऱ्याच महाराजांना घेऊन यायचो, ते म्हणायचे आता नाही आहेत ते लोक जे दुर्मिळ आहेत, ते त्याला लय मी 8 तास करतो, चला. ते म्हणतात, आता काय आम्हाला गरज नाही, आम्ही येत होतो तुमच्यासाठी. झाडाला पाणी कुठपर्यंत घालायचं असतं? जोपर्यंत त्याची मुळं लांब जात नाही, तो स्वतःचं पाणी शोधत नाही. आता आमचं काम झालं, तुमचं काम झालं ना, आता तुम्ही करा, आम्ही काही येणार नाही. त्याप्रमाणे तू आम्हाला अव्हेरून जाऊ नकोस. जैसा शिष्या ते गुरु, सर्वता नेने अव्हेरू, की सरिता ते सागरू, तेजी केवी. सागराला भरती जरी आली असली तरी सुद्धा जर नद्या त्याला जाऊन भेटतच राहिल्या तर सागर म्हणत नाही मी तुम्हाला अव्हेर करणार आहे. या आमच्याकडे आहे, आम्ही तुम्हाला सावरू, आमच्यामध्ये स्वीकारू. तसा गुरुजी कधी शिष्याचा अव्हेर करत नाही. म्हणून देवा, मी तुला अनन्य शरण आहे, तू माझा अव्हेर करू नको, मला मार्ग सांग. आणि जेव्हा तो म्हणतो ना मार्ग सांग, तेव्हा डॉक्टर मार्ग सांगतो. आपण डॉक्टरच्या पुढे जाऊन जर बाकीचंच आपलं गारानं सांगत बसलो ना, असंच आहे तसंच आहे, डॉक्टर ह्या गोळीने काय होणार आहे, त्या गोळीने काय होणार आहे, तर डॉक्टर आपल्याला म्हणतो तू डॉक्टर आहे का, मी डॉक्टर आहे. मग आपली बोलती झाल्यावर तो औषध लिहून देतो. त्याप्रमाणे देवाने पाहिलं आता हा शांत झालाय, मला विचारतोय ना, तर मी सांगेल. कारण संप्रदायाचा दंडक असा आहे, विचारल्याशिवाय सांगायचं नाही. पुसता सांगेन हित गुज मात. मला जर कोणी विचारलं तर सांगेन,
आपल्याला कोणीच विचारलं नाही. आणि ओझरला आपण त्या हिवरे फाट्यावर जाऊन उभं राहिलो आणि प्रत्येक गाडीवाला म्हणलं थांबा थांबा. तो म्हणेल काय, हा सरळ गेल्यावर ओझर आहे बरं का, सरळ गेल्यावर ओझर आहे. तो म्हणेल तुला विचारले कोणी. तसं पुसता सांगेन हित गुज मात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. मी विचारलं तर सांगेल. हा, मग त्याप्रमाणे अर्जुनाने विचारल्यावर मग धृतराष्ट्राला संजय सांगतोय देवाने लय जालिम औषध शोधून काढले. कोणतं? ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान. हेच औषध देणार तरच हा ठिकाण्यावर येईल. आणि ते औषध असे का ब्रह्मज्ञान घेतल्यावर माणूसाला कंट्रोल होत नाही, लटलट लटलट काप होतं, ते धडकणी दंडवत सारखं पडतं, लोटांगण सारखं होतं. असं होतं? असं कुठं होते का? होतं ना असं. ते कोरोनाची लस आली होती आणि आम्ही गावाला होतो, तर आपल्या हिवऱ्याचा टाईम संपला होता आणि आता येंदेवऱ्यात लस चालू होती. तर आमच्या मुलाला म्हटलं जा तू येंदेवऱ्याला. ते येंदेवऱ्याचे म्हटले आमच्याकडे देतील फक्त आधार कार्ड घेऊन या. तो आला घेऊन, पण तो म्हणतो मला फसवलं बरं काय, लस चोरली वाटतं, मला इंजेक्शन दिल्याचं वाटतच नाही. त्याला म्हणलं तू संध्याकाळ होऊ दे म्हणजे तुला कळल. संध्याकाळी काय होणार होतं? थंडी भरून येणार होती, ताप भरून येणार होता, असं होणार होतं. आणि म्हणतो असं होते. म्हणलं आता दिली ना. हा, तसं हे ब्रह्मरसाचं औषध आहे, ते कंट्रोल करत नाही. नाथबाबा म्हणतात दारुड्या, नवीन दारू पिणार आहे ना त्याला जर थोडी दारू दिली ना वरातीला ते लगेच लुंडबुंड होतं. आणि अट्टल पिणार आहे ना, घरी पिऊन आला ना, घरच्यांनी त्याच्या तोंडाचा वास घेतला तरी येत नाही, कारण त्याला युक्ती कळालेली आहे, त्याच्या शरीराला ते वळण पडलेलं आहे. जो मोले मदिरा खाय, विकत घेतलेली दीड दंबडीची दारू घेतो, तो सुद्धा त्याला आवरत नाही, रस्ता पुरत नाही, 60 फुटाचा 30 फुटाचा असा डुल्लत जातो. तसं हे ब्रह्मज्ञानाचं औषध आहे. जो मोले मदिरा खाय तो ही मदिरानंदे नाचे गाये, जेने ब्रह्मरस सेविला तो केवी राही आवरीला. तो त्याला आवरू शकत नाही आणि तो धडकणी पडतो. अर्जुन जसा खाली रथावून पडला होता हे विश्वरूप पाहिलं ना. या लागी लोकबाह्यता लोकमानिती तया पिशाचता. आणि हा बोध सहसा पंडिता न कळे. लोकांना वाटते याला भूत लागले बरं का. अशा प्रकारचं औषध संजय सांगतो की औषधाचे कडवटपणे जैशी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परी गुणी प्रगट होय. औषध कडू आहे हो, आणि ती कडी औषध नको वाटतं, परंतु त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी कळतो का माझं आरोग्य हिसाबात आलेलं आहे. तसं औषधाची कडवटपणे जैशी अमृताची पुरवणी, त्या औषधाने त्याला अमृताचा आस्वाद भेटणार. ती आहाच न दिसे पण गुणी प्रगट होय. लगेच नाही पण थोड्या काळाने कळतं. त्याप्रमाणे भगवान त्याला सांगतात मी तुला औषध सांगतो पण तू जरा शांत बसशील का, माझं ऐकशील का? का नुसतं अनंत वाचान बघ 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 नाही, कधीतरी आपण गप बसून ऐकायचं पण असतं, है की नाही? अनंत वाचाळ बरळती बरळ नाही तया कैसा दयाळ पावे हरी. जरा मुग गिळून राहा ना, गप बसा जरा थोडं. ते म्हणतात त्याप्रमाणे म्हणतात तू जाणता तरी म्हणविशी. अर्जुनाला देव म्हणतात तू लय जाणता स्वतःला म्हणतो, परी नेनिवेतन सांडती. तू लय जाणतेपणाच्या गोष्टी करतो पण तुला काही माहीत नाही, कळत नाही, हे तुला कळत नाही का? आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. कळत नाही तुला काही, पण जाणत्याचा मात्र नाटक करतो, कळत नाही असे म्हणतो. बरं मी तुला शिकवायला गेलो का तूच मला शिकवतो? सांग बरं देवा, यांना मारलं पाप नाही लागणार का? आणि मग मी नरकात नाही जाणार का? बरं तू माझ्या जवळ का आलायस, तुझी माझे संबंध का जोडले पुण्याईनी, मग तू पण मला दुरावशील. सांग बरं हे करणं बरोबर आहे का? ज्याने मला द्रोणाचार्याने शिकवलं त्याला मारणं बरोबर का? असं तू मला उलट प्रश्न करतो. तू काय झालेले तुला सांगू का? जात्यंदा लागे पिसे मग तो सैरा जैसा धावी. जन्मजात आंधळे त्याला का पिस लागलं का ते वेड्यावानी कुठे पळत सुटतं, तसं तुझं झालेलं आहे अर्जुना. असं आता तोंडावर सांगणं सोपं आहे गाव? एखाद्याला म्हणलं तुला जरा अक्कल कमी, तू गप बस, तो तुला म्हणल का तुला लय अक्कल आहे का? एकदा पारगावला कीर्तन प्रवचन चालू होतं दशक्रियेला, मड पारगावला, आणि तिकडं खाली चाललं होतं ते ब्राह्मणाचं घरच्यांचं चकोट करायचं काम वगैरे, तिकडं पिंडाचं काम, आणि मधी समाज बसलेला आणि याच्या इकडं प्रवचनकार खाट टाकून इकडं प्रवचनकार, मधी समाज आणि तिकडं पिंडाचं दान चाललंय. तर ही लोक प्रवचनाला कशी बसली माहिती का? इकडं बघून आणि महाराज माग.
आणि महाराजाचा एखादा पॉईंट आला का ते असं करून बघायचे. तेव्हा महाराज म्हणले, तुम्हाला माहिती आहे ना पारगाव, ते म्हणले तुम्हाला अक्कल आहे का? म्हणले तुम्हाला अक्कल आहे? कुठं प्रवचनाला बसायचं, काय चाललंय, तुम्हाला काय बघायचंय? तर त्याच्यातलं एक तामशी होतं, ते उठलं म्हणलं आम्हाला नाही अक्कल, पण तुला होती तर तू आमच्या मध्ये खाट टाकून बसायचं होतं ना. म्हणजे अशी तामसी वृत्तीचे ते ऐकत नाही, ते बडबड करतात आणि त्यांना हेही कळणार नाही. तसा तू जातंद्या लागे पिसे, मग तो जैसा सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. तुझी जी बोलणी आहेत ना ती शहाणपणाची नाही. अरे तू आपणा ते परी नेनसी, कोण आहे मी? भांडणं झाले का एकमेकाला विचारतो, ओळखलं का मला कोण आहे? तुलाच नाही माहिती तू कोण आहे? तू आम्हाला कशाला ओळखतो? कोण आहेस तू? कोण आहे आपण? आहे का आपल्याला खबर? कोण म्हणतो मी डॉक्टर आहे, कोण म्हणतं इंजिनियर आहे मी, कोण म्हणतो मी स्त्री आहे, कोण म्हणतं पुरुष आहे, कोण म्हणतं मामा आहे. तुम्ही आपण ते आहे का? हां, आपली जी म्हातारी माणसं होती त्यांनी घोटाळे केलेले आहेत खरे. त्यांना खायचं प्यायच्या दुनियादाऱ्या लागल्या म्हणून आपली लिंक तुटलेली आहे. पाळण्यात घातलं जेव्हा पोराला 12व्या दिवशी, त्या दिवशी सांगितलं तू माणूस नाही देवेस, तू माणूस नाही देवे. पण ते नुसतं नाटक आहे का? खरं आहे? राम घ्या, कृष्ण घ्या, दत्त घ्या, हे खरं आहे का नुसतं करायचंय म्हणून करायचंय? आणि ओळखण्यासाठी त्याला नाव दिलेले. RTOने गाडीचा नंबर पहिले नाही टाकले, कंपनीतून टाटा कंपनीच्या गाड्या आल्या, पण व्यवहार चालण्यासाठी RTOने नंबर दिलेले आहेत. तसं व्यवहार चालण्यासाठी सोमाजी गोमाजी अमुक नावं दिलेली आहेत आपल्याला. ओरिजिनल नाव आपलं देव आहे, परमात्मा आहे, पण विसरून गेलेलो आपण. आणि ते स्मरण करून घ्यायचे संतांकडे जाऊन. तू आपणा ते तरी नेनसी, पर या कौरवा ते सोचू पहासी, हा बहुविस्मय आम्हासी पुढती पुढती. देव म्हणतो मला तुझं आश्चर्य वाटतं येड्या, तुला स्वतःलाच काही कळत नाही आणि तू दुसऱ्याचं म्हणतो या कौरवांचं कसं होईल, कौरवांचं कसं होईल. तसं सर्व कीर्तनकारांना तुकाराम महाराजांनी पण एक झापड मारलेली आहे. रोज या गावावरून त्या गावाला सांगता तुमचं कसं होईल, तुमचं कसं होईल. ते म्हणतं तू तुझं बघ, हा सवे आपणच रीता आणि रडे पुढीलांच्या हिता. स्वतःकडेच नाही हो, पुढीला सांगती अमृताची गोष्टी आणि स्वतः उपवाशी राहून या. स्वतःला अमृताचं माहित नाही, दुसऱ्याला उपदेश करतो. सवे आपणच रीता आणि रडे पुढीलांच्या हिता. पहिलं तू पोट भरून जेवून घे, तू ब्रह्मज्ञानात तृप्त हो. आळंदीला आश्रम आहे श्रीपाद बाबांचा, तिथं ते म्हणतात जे वाढणारे आहेत ना, वाढणारे त्यांना तिकडं वाढायच्या अगोदर तिकडं पहिलं जेवण घालतात. त्यांना म्हणतात तुम्ही पोटभर खा आणि मग वाढायला जा. अरे तुम्हीच रिकामी पोटीन, तुम्ही काय दुसऱ्याला वाढणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात सेवितो हारस आणि मग वाटितो. आणि का मी खाल्लं, चहावाला सुद्धा चहा तसा देत नाही. मुंबईला असा चहा हटवीत राहतो. आपण म्हणलं अर्जंट आहे दे, हटवतो ना असं हातावर घेतो. बरं आहे जाऊ द्या पुढं. तुका म्हणे चाखोणी सांगे, तुका म्हणे वाचून न सांगे, तुका म्हणे चाखोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे. त्याप्रमाणे तू स्वतःलाच ओळखत नाही, तू कोण? तुकाराम महाराज आले देऊला, देऊवरून ओतूरला किती मोठा कार्यक्रम झाला मध्ये. आले तुकाराम महाराज ओतूरला आणि जाताना तुकाराम म्हणून गेले नाहीत. स्टेटमेंट आहे त्यांचं. येताना तुकाराम आले आणि जाताना म्हणले मी वासुदेव तत्वता. लोक जाताना विचारायचे कोण? माझ्या बाबाजींनी सांगितलं तू देव आहेस, तू देव आहेस. ओ तुमचं गाव कोणतं? आले होते देऊवरून. जाताना म्हणतात आम्ही वैकुंठवासी, आम्ही गावातले नाहीत. आणि वैकुंठ कुठे? आकाशात आहे का? वैकुंठ आकाशात आहे? नाही. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे, कही एखादेनी वैकुंठ जावी, तेथेही वैकुंठच केले आघवे. ऐसे नाम घोष गौरविले ढवळिले विश्व. पूर्वी जर कोणी वारलं ना तर नारंगावला जायचं पत्रिका छापायला, आणि पत्रिका छापायला गेलो टाकायचं. समजा माझे आजोबा गेले, दादा भाऊ अनाजी हंडे, तर मग ते कैलासवासी झाले का वैकुंठवासी झाले? काय लिहायचं? नुसतं घेऊन गेलो. तो पत्रिकावाला म्हणतो काय लिहायचं, कैलासवासी लिहायचं का वैकुंठवासी? ते दोघ जण गेले होते, ते ठरवतात कैलासवासी लिहायचं का वैकुंठ. तो म्हणतो शंकराच्या सप्त्यात लई फिरत होते, मग आता काय करू आपण? कैलासाला पाठवू यांना. नाही तर पंढरपूरचा लयच वारकरी होता, मग वैकुंठाला पाठवू. त्या दोघांच्या मनावर असं पहिलं होतं.
पण नाथबाबा म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं पहिलं होतं काही एखाद्याने वैकुंठ जावे, ते संतांचं करती ते अवघेच वैकुंठ केले, ऐसे नाम घोष गौरविले ढवळिले विश्व. सर्वत्र वैकुंठ केले, हरिपाठात म्हणतो ना आपण, सर्वत्र वैकुंठ केले असते. म्हणजे जगामध्ये सगळीकडे काय झालेलं आहे? वैकुंठ आहे. आणि आपलं गावाचं नाव काय? मी फसवतोय तुम्हाला. सर्वत्र वैकुंठ केले असे, आपल्या गावाचं नाव काय विठ्ठल मामा? वैकुंठ. आता आपण कुठे आहोत? वैकुंठात आहोत. आपल्याला स्मशानभूमीत गेलो घाबरू आपण, वैकुंठ भूमीत गेलो का काय? आत्ता या घडीला वैकुंठात आहे, अशी आपली ज्ञानेश्वरी सांगते, असं आपलं वारकरी संप्रदायाचं ज्ञान सांगतं. आणि तू स्वतःला ओळखत नाही आणि दुसऱ्याच्या चर्चा करत बसतो. अजून इथं मंदिरात बसलोय त्याचं सांगतो वैकुंठ कशाला म्हणतात. मंदिर कधी बनवलंय आपलं? होय साहेब, मंदिर 90, 80, 85 धारा समजा. 85ला मंदिराचं म्हणजे स्ट्रक्चर उभं राहिलं. 85ला मंदिर म्हणजे काय? स्ट्रक्चर. मंदिर म्हणजे ही अनंत पोकळी वापरतोय ती. म्हणून शहरामध्ये घराची भाव स्क्वेअर फुटले आहेत. आता इथं पण स्क्वेअर फूटवर बांधकाम आहे. ही जी पोकळी आहे ना, हिला वैकुंठ म्हणतात. अशी अनंत पोकळी विश्वव्यापक आहे. हिला वयमर्यादा नाही, हिची वयमर्यादा खुंटीत आहे. ही पोकळी किती सालापासून आहे, हिची वयमर्यादा सांगता नाही. याचं वयमर्यादा सांगता येतं 85, 1985 हे. तसं मी 1970, पण आतला मी कधीच आहे? हा मी आहे शरीराचा, मी 1970, पण आतला मी आहे ना, त्याला वयमर्यादा नाही. त्या आत्म्याला म्हणतात वैकुंठ. ज्ञानदेवा पाठ हरी हाच वैकुंठ, आणि तोच वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे. अरे तू तुझ्या स्वतःच्या स्वरूपाला ओळखत नाही. नाही ओळखत. आपण कसे दिसतो हे आपल्याला नाही कळत. आरसा दाखवतो. आपण कपडे घालून आणलो नवीन तरी तिसरा जाऊन विचारतो मी कसा दिसतोय. म्हणजे आपल्याला दुसऱ्याच्या दृष्टीने पाहायची सवय. आपली दृष्टी नाही. ती आपली दृष्टी म्हणजे ध्यानाला बसणं आणि अंतर्मुख आपली दृष्टी करून आपण आपल्याला निहाळणं. ते करण्यासाठी तुकाराम महाराज भंडारा, भामचंद्र, गोराडेश्वरला जात होते. आपण आपल्याला ओळखायचंय. तू आपणा ते तरी नेनसी, परिया कौरवा ते सोचू पाहसी, हा बहुविस्मय आम्हासी पुढती पुढती. अरे बाबा, हे शरीर आहे ना, येतं जातं, पण त्याच्या आतली चित शक्ती कधी येत नाही जात नाही. हे उपजे आणि नासे, ते मायावशी दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. उपजतं आणि नासतं, पण याचा कधीच नाश होत. अर्जुना, दोन्ही बाजूनी पहा. ह्या पंचमहाभूताचा सुद्धा नाश नाही होत आणि आत्म्याचा नाही नाश होत. आता हे जर भांड होलबिल पडलं तर आपण काय म्हणणार? हे खराब झालं, हे आता आपल्या कामाचं नाही. आणि मग भंगारवाली गाडी घेऊन येतात ही न्यायला. बघा आता त्यांना काय एवढं पडले, आपण फेकून देणार आहे आणि ती गाडी घेऊन येणार आहे. आणि उलट येणार तर येणार आणि आपल्याला 2 रुपये बी देऊन जाणार आहे. मी का रे फुटकं तुटकं का तू घेऊन चाललंय? हे फुटकं तुटकं तुमच्या दृष्टीने. आता मी हेच फॅक्टरीमध्ये घेऊन जाणार, त्याचा चक्काचूर करणार आणि परत नवीन घेऊन आल्यानंतर तुम्ही हे 100 रुपयाला घेऊन येणार. हे फक्त मधी नासल्यासारखं दिसतं पण नासत नाही. उपजे आणि नासे, हे मायावशी दिसे. एरवी तत्वता जे वस्तू असे, ते अविनाशीच अविनाश करी. आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. तू स्वतः अविनाशी आहेत, पण ज्याचं नाव अविनाशी त्यालाही माहित नाही आपला नाश होणार आहे का काय. हा, तसं तो अविनाशी तैसे चैतन्याच्या ठाई, ये शरीराते होती जाती पाही. ऐसे जाणे तया व्यमोह दुःख नाही. डोंगरा एवढं दुःख त्याला नाही. ज्याला कळालं या शरीर आत्म्यावर येतं. आत्म्यात शरीरात आत्मा नाही जात, आत्म्यावर शरीर येतंय. कुंभार मडके बनवतो, तो काय करतो? मातीचा सगळा चिखल करतो, तुडवतो आणि ते चक्रावर ठेवतो. आणि मग ते माती जशी पाणी विस्तू सगळा एकत्र आणला त्यांनी. आणि ती पोकळी बी आहे ना, ती बी त्याने आणून घातली नाही का मडक्यात.
मडक्यात पोकळी घातली आणून? नाही, ती पोकळी पहिलीच होती, पण त्या पोकळीचा वापर करायचा आहे ना म्हणून खापराला असं गोल केलं आणि त्या खापराचा पोकळीचा वापर करून घेतोय. तसं देवाने आपल्याला हे मॉडेल दिलं. ती पोकळी नाकात, कानाला बैरा का झाला? बैरा, त्याची जी नस आहे ना ती चॉकअप झाली, चॉकअप, म्हणून बैरा झालाय. अशा अनंत जी पोकळी आहे, पोटाच्या आत पोकळी आहे. सावकाश जेवा. सावकाश जेवा म्हणजे एक तास चालू द्या असं नाही. पाव आकाश रिकामं ठेवा, पाव आकाश रिकामं ठेवा. पाणी, अन्न आणि तो मिक्सर फिरायला, पूर्ण मिक्सर फिरवला तर चालेल का? होईल का मसाला? नाही. म्हणून पावकाश शिल्लक राहू द्या, त्याचं नाव सावकाश जेवा. अशा प्रकारचं जसे आकार वापरला जातो तसा हा आकार आहे आपल्याला मिळालेला, आणि आपण त्या आत्म्याचा उपभोग घेतोय. म्हणून त्याला भजा, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करा त्याची. तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीराते होते जाती पाहे, ऐसे जाणे तया नाही वे मोह दुःख. जो पाहतो अरे ही शरीरे येतात जातात. कपडेवाल्यांचं तसंच आहे. मुंबईला साडीवर कपडे, साडीवर भांडी, साडीवर भांडी. अरे आपण म्हणतो अरे नवी भांडे भेटले, जुनी साडी नेली, जुनी साडी नेली फॅक्टरीत, आता नवीन बनून येणार आहे. तसं मेलेला माणूस गेला, आजोबा गेला, नातू झाला, राशन कार्डावर संख्या तेवढीच. असं जो जाणतो त्याला दुःख नाही. तू दुःख म्हणतो मी यांना मारल्यावर मला पाप लागल, कशाला असल्या चर्चा करतो तू? मेल्याच्या कोण मरत नाही तर मग तुम्ही म्हणणार एवढी नदीला पोचून आले बोरोडेला, त्यांचं काय? कोण मरत नाही. आत्मा ना पैदा होती ना आत्मा मरती है. आत्मा शाश्वत आहे. शरीर येतं जातं, शरीर पण मरत नाही. पहिल्या दिवशी आपण अग्निसंस्कार करतो, त्याच्या अगोदर वाऱ्यात निघून जातो, बंद होतं, नाकात कापूस, आणि मग तो काय झालं, हवा निघून गेली, आणि मग त्याला नेला ना अग्निसंस्कार दिला. अग्निसंस्कार गेल्यावर त्याच्या आतमधली पोकळी, आकाश, हवा शेवटची ठॉ करून जाती. आता आपल्याला टाईमच नाही ना जास्त, तेवढं तो ठॉ होतोपर्यंत आपण अग्नी टाक दिला का चला लगेच घरी. पहिलं ठॉ झाल्यावर यायची. ठॉ कुठून व्हायचा? ठॉ इथं धनंजय नावाचा वायू आहे, तो म्हणतो सगळे गेले तर महाराज आपण नाही जाणार, या शरीराबरोबर लय दिवस राहिले आपण नाही जाणार. त्याला जर गाडला ना त्या माणसाला, जाळला नाही आणि महिन्याने उकारला तर त्याची नखं वाढलेली असतात, त्याला दाढी आलेली असती, कारण तो म्हणतो आपण नाही जाणार. पण त्याला पेटवलं, ठॉ गेला निघून. आणि मग संध्याकाळी जायचं नाही तर दुसऱ्या दिवशी खोरं गमेली घेऊन जायचं, मातीत द्यायची टाकून. मग हे फक्त तिकडं जातं आणि परत येतं, जातं आणि परत येतं. मातीचा नाश नाही होत, आकाशाचा नाश नाही होत, हवेचा नाश नाही होत, फक्त आकार नाशला जातो. दागिने मोडले म्हणजे काय झालं? नवीन होणार. अंगठीच्या ऐवजी बांगडी होईल, बांगडीच्या ऐवजी मंगळसूत्र होईल, फक्त आकार बदलतो, बाकी काही नाश पावत नाही. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत. या प्रत्येकाच्या प्रकृतीत इथं बाहेर सगळं गुप्त रूपाने परमात्मा आहे. ते संतांना ती दृष्टी आहे, ती दृष्टी आपल्याला बाबाकडे जाऊन घ्यायची. बाबाचं बाकीचं काही घेणं देणं नाही आपल्याला. मटकुड आहे, बाबाचं शिक्षण किती झालं, बाबा का पैसा आहे का, बाबा भिकारी आहे, काही घेणं देणं नाही. बाबा तुमच्याकडे ते द्या ना, मला तुमच्याकडे द्या ना, थोडंसं द्या ना. मला दही करायचे, दूध आहे माझ्याकडं, मला दही करायचे, माझ्याकडं दूध आहे. शेजारनी कशी असली तर तिला काय म्हणायचं, थोडंसं विरजण दे ना. मग विरजण टाकायचं आणि रात्रभर हटवीत राहायचं काय, तेव्हा दही होणार आहे? पडलं का ते आपोआप होतं. तसं साधूकडून औषध घेतलं का आपोआप बदल होतो, तो वाया जाऊ शकत नाही. म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला, त्याचं नुकसान होणार नाही. या उपाधी माझी गुप्त, प्रत्येकाच्या उपाधीच्या आत बाहेर चैतन्याचे सर्वगत सगळीकडे आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारती. तत्वज्ञ संत आहेत आणि एक आकाराचे संत आहेत. आकाराचा देव दाखवणार आहेत आणि एक तत्वरूपाने देव दाखवणार आहे. म्हणून 4थ्या अध्यायातला 34 नंबरचा श्लोक आहे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. मग उपदेक्षंती ते ज्ञान, ज्ञानिश्च तत्वदर्शना. ज्ञानी तत्वाचं दर्शन करून देतो, दुसरं दर्शन करून देत नाही. चांगदेवाला याचं दर्शन करून दिलं. काय आहे हा?
कापूस. पण ते काय म्हणायचे, शर्ट आहे एकच धागा, नाना परी कपडे चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच सोने बाळी आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच माती नाना परी भिंती, रांजण आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. संतांच्या संगतीत गेल्यानंतर म्हणे मुक्ताबाई, ऐक चांग देवा, खरे आणि रोकडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आस या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. तत्वज्ञ संतांची आपल्याला भेट घ्यायची का मग आपल्याला परमात्म स्वरूपाचं ज्ञान होईल. असा हा दुसरा अध्याय सांख्य योग, त्याच्यातला 126 क्रमांकाच्या वेळेला आपण थांबतोय. पुढील भाग उर्वरित उद्या पाहूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी दत्त महाराज, प्रभू रामचंद्र, पांडुरंग परमात्मा, तसेच तुम्ही इथे असणारे सर्व प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती, माझ्या दृष्टीने तुम्ही भगवान शिवात, प्रभू तुम्ही महेशाच्या दृष्टी, मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल गंगावती स्वीकारा. की झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणावर समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली शांति सच्चिदानंद सच्चिदानंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव बोलो रे गणपति बाप्पा श्री ज्ञानदेव दोषो निमंत्र्यावे पसायानी, जे क्रांची गणपती सांडो, दया सत्कर्मी वाढो, भूता परस्परे घडो, भूतांचे तीर्थधाम, विश्व सदन सूर्यभाव, जो जे वांछित तो ते लाभो, प्राणिनाथ वर्षे समर्पण ईश्वराची शांती नांदी अनवरत भूमंडळी भेटुला रामपदरुचे आरो चेतना चिंतामणीचे गाव ओलवे जे आडवा पियुषांचे चंदने जे आंचल मार्तंड जे तापहीन ते सहाय सदा सज्जन सुदेव किमोना सर्वस्ती पूर्ण होती लोकी बजिवारे मुसे अपंडित आनी अनुभवचे विशेष लोके संसार शरीरे होवारी हे अमृत विश्वेश्वराव